श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम्। विनायकं गुरुं नौमि सागरे नाम विश्रुतम्। ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति।
सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मोक्षुणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलिकावरदवरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा श्री हरि व्यापको सर्व जीवा तो चितो हा परब्रह्म ठेवा तुझो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली मानवी दिव्य रूपेच केली त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वाजतील तुरे वाजतील तुरे येणे आनंदे गजरे येणे आनंदे गजरे येणे आनंदे गजरे येणे आनंदे गजरे जिंकुनिया अहंकार जिंकोनिया अहंकार पाव
पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, आ काळा नाही वाव, काळा नाही वाव, परिश्रमा कोठे ठाव, परिश्रमा कोठे ठाव, परिश्रमा कोठे ठाव, परिश्रमा कोठे ठाव, जिंकोनिया अहंकार, जिंकोनिया अहंकार, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, आ तुका म्हणे आता, म्हणे आता, सोपे वैकुंठासी जाता, सोपे वैकुंठासी जाता, सोपे वैकुंठासी जाता, सोपे वैकुंठासी जाता, जिंकोनिया अहंकार, जिंकोनिया अहंकार, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर, पावटणी केले शिर. प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडेकरांच्या प्रतिप्रमाणे 299व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, वाजतील तुरे येणे आनंदे गजरे. आम्हाला जो आनंद झाला ते नेन करून तुरे नाम तुताऱ्या वाजत्याल, तुताऱ्या नाम सिंगट किंवा वाद्ये कोणते वाजतील असं गृहीत धरा. तुरे म्हणजे तुताऱ्या, तुताऱ्या म्हणजे शिंगट, असे वाद्य वाजतील थुई 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 थुई. आणि मग ते एवढा आनंद कशाचा झाला तर आम्ही अहंकाराला जिंकलं आणि त्याचं शिर पावटणी केलं, पायरी केली म्हणा. त्या मुंडक्याची काय केली म्हणजे अहंकाराला दाबून आणि ते वर गेले असा त्याचा अर्थ आहे. पावटणी नाम पायरी, पावटण्या पडल्या आपण म्हणतो ना, पायरी केली पायरी त्याच्या शिराची, कशाच्या, अभिमानाच्या. अशा प्रकारे आता मग काळा नाही वाव, अहंकार जिंकला आणि अहंकाराचं कारणही जिंकलं. मग हे कारण सगळं जिंकल्यावर जो काळ आहे, काळ मायेतला आहे, माईक आहे, आणि माईक पदार्थालाच काळ खातो. आणि त्या काळाला आता वाव राहिला नाही. वाव राहिला नाही म्हणजे त्याची चाल आमच्यावर होऊ शकत नाही. काळा नाही वाव तर परिश्रमा कोठे ठाव, म्हणजे आता आम्हाला कष्ट संपले आमचे. परिश्रम नाम कष्ट, आमचे कष्ट ठिकाणच नाही त्या कष्टाला. आता कष्टच नाहीत आमच्याकडं. हो, परिश्रम नाहीत आम्हाला, श्रम होतच नाहीत. बरं, परिश्रम श्रम एकच. बरं, तर आम्हाला आता कष्टाची गरज नाही. कष्ट होतात त्या काळामुळं. कष्ट कशामुळं? काळामुळं होतात. आणि हे सगळ्याला कारणीभूत काळ. काळ जन्मालाही घालतो, काळ मारतोय. काळाचं काम असते. काळ त्याला यमाला काळच म्हणलेत ना, काळच आला बाबा असं माणसं म्हणतात नाही. काय हो, ते सर्वरूपानं कोण आला? काळच आला. आणि काळच येत असतो, काळच येत असतो. काळ मोठा गमतीबाज आहे, ते कोणाला सोडित नाही. त्याच्या सपाट्यात आलं का कोणालाही मारते, ते कोणालाही मारते. हो, नव्हे नव्हे कोणती रात्र हेही विचार करत नाही म्हणले. एकनाथ महाराजांनी काळाचं वर्णन करत असताना एकनाथ भागवतामध्ये म्हटले की काळ न म्हणे हाटघाट, न म्हणे औसी पहाट, न म्हणे देश विदेश वाट, नाशी उद्भट निजते. काय करावं, आमुषीची रात्र आहे, एवढी तरी रात्र जाऊ द्यायला पाहिजे होती. आमुषाला मरण का चांगला असतंय का? आमुषाला मरत नाहीत का काय माणसं? हा, बकळ माणसं. आमुषा दिवशी पारमार्थिक माणसं सुद्धा जातात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्याचं ठरलेलं असतं त्या दिवशी जावंच लागते. मला वाटतं का आताच कोणतरी मागं गेले आमुषाला, ते मला विचारायला ते. हां 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 हां, मुळचे तर आमुषालाच गेली. हो, आमुषा दिवशी. मग आमुषा दिवशी जाणं की अशुभच आहे.
आमुष्या म्हणजे तसा पर्व काळ आहे, परमार्थाला आहे, पण व्यवहाराला नाही. बरं, लोकांतराची प्राप्ती करायची असेल तर आमुष्या पुन्हा नाही, बरोबर कळलं का? मग एखाद्या खाटकाला एका दिवसा येऊ लागतो. लोक म्हणतात बघा त्यानं तितकं पाप केलं एखाद्याला मिळालं. हा, मरणाला काय? अरे काय कोण कशानं? आमची चोखा मेळा गाव कोसात सापडून मेले, म्हणजे अधोगती झाली का त्यांची? नाही, ते खरं मरण तर अधोगतीच आहे. अधोगतीच्या मरणापैकी आहे. कसं अपघात झाला ना, ते झासाळ भिताड बांधता बांधता त्याचं भिताड देव बांधित होते. कोणाचं? या चोखामेळा बांधकाम करीत होता. गावकुसाचं महार होते ना. मंगळवेळा भोवती कुसू घालावया महाराशी न्यावया आली लोक, अशा अभंगात वर्णन आहे. मंगळवेळा भोवती कुसू घालावया. कुसू म्हणजे गावकोस, आणि ते घालायचा होता. आणि ते राज्य मुसलमानायचं, बिदरचा बादशाह, आणि त्याचे ते सुभेदार ते मंगळवेळेचे दामाजी पंत. आता ते वरल्या लोकांनी सांगितलं काम करावं, मंगळवेळेला बांधा गावकोस. मग गावकोस बांधायला मग पंढरपूरचे महार, मंगळवेळेचे काय महार, त्याला वेठ बिगारी म्हणत होते. त्याचं नाव काय? वेठ बिगारी. जुन्या काळातले वेठ बिगारी म्हणून एक पद आहे. खायला आपलं हे पैसे काहीच द्यायचे नाही, ते फक्त भाकरी द्यायच्या आणि काम करून घ्यायचं. त्याचं नाव काय? वेठ बिगारी. भाकरी देणे आणि काम करून घेणे, त्याचं नाव वेठ बिगारी. असे माणसं जनावरांनी निघाली, त्याला निघाले जावंच लागत होतं, म्हणजे काम करायचं. मग चोखामेळा बांधकाम करीत होते त्यावेळेला बाकीचे स्पर्धक म्हणत होते तुझंच कसं जास्त काम व्हायलं. अरे बा तुम्ही बांधा की. त्याला चांगल्या प्रकारे वाह होत होती. कोणाची? चोखोबाची. चोखोबा ते 4 हाताने बांधित होता देव, त्याला 2च हात ह्या लोकांना. मग त्याचं बांधकाम देव करीत होते म्हणून बांधकाम जास्त होऊ लागलं. पण दुर्दैव आहे ते काय, आता त्याचं आयुष्य तिथं असं ठरल्याप्रमाणे, आणि ते वर गेलं उंच गेलं बांधकाम, सगळं गावकोस, आणि धड ढासाळलं बांधता बांधता. त्याच्यात सापडले 200 लोक. यांचा एकट्याचा नंबर नाही लागला, 200 माणसं मेले, ते शेंगरून मेले. हो, मग शेंगरून जरी मेले असले चोखामेळा, तरी काय त्या मुक्तीला अडथळा आला? अहो त्यांनी अगोदरच मुक्ती मिळवून ठेवली होती. मोक्ष मेल्यावर आम्हाशी होईल म्हणती ती केवळ अतिमूर्ख. मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळालं म्हणणारे शाने का मूर्ख? मूर्ख. झीप झाकल्या कैसा अंधकार. अरे नाही म्हणले मेल्यावर मोक्ष मिळतंय, ते मिळतंय म्हणले म्हणणारे मूर्ख आहेत म्हणले. जिवंतपणे जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. हा, भोगू सुखाचा सोहळा काय गरज आहे? अशातला भाग. ती चोखा मेळ्याला अधोगती म्हणता येत नाही. एखादा खाटी कसला मेला म्हणजे लईच काही पुण्यवान गेला स्वर्गाला असं म्हणता येत नाही. पण काळ कोणी दिवशी मारील सांगता येत नाही. काळ न म्हणे अवसी फाट, न म्हणे देशी घाट. घाट घाट म्हणजे डोंगराव चढायला, डोंगराव गेलो तो तिथंच नाही का, आट्या कुठं बी येतो, जिथं झटका आला तिथं मरण संपलं. त्याला डोंगरावर चढला काय फॉगद्यात घे उतरला काय गरज नाही काळाला. आयुष्य संपलं तिथं मुंडकं मळल्याशिवाय राहतच नाही. तर काय देश विदेश वाट, बाहेर गावाला गेलेत, आता येऊ घरात लेकरा बाळा आहेत, असा काय काळ विचार करते? लेकरा बाळ्यात येऊ द्या, त्यांना भेटीगाठी होऊ द्या आणि मग याला मारावं असं बी नाही. बरं, नाशी उद्भट निजते, जिथं तिथं मारून टाकतंय ठरल्याप्रमाणे असा काळ आहे. काळ कोणाच्याच आटोक्यात येत आणि येत नसेल बी, म्हणजे येत नाही येत. इतर लोकांची काय तुलना करता किंवा काय विचार करता? ब्रह्मदेव, महादेव, विष्णू या तिघांना काळ सोडून त्या तिघाला एका मारते म्हणजे मारते. सर्जी त्या ब्रह्मयाशी काळ पिळी, पाळी त्या विष्णू ते काळ गिळी, आणि प्रळय रुद्राची होळी काळ महाबळी करी. जगाला जन्म देणारा ब्रह्मदेव त्यालाही काळ मारतो. सर्जी त्या ब्रह्मयाशी काळ पिळी, पाळी त्या विष्णू ते काळ गिळी,
पाळणारा विष्णू, जगाचं पालन पोषण करणारा विष्णू आहे, त्यालाही काळगिळी. आणि प्रळय रुद्राची होळी महादेव, प्रळय रुद्र आहे त्याची होळी करून टाकतंय कोण? महाबळी. मग काळ महाबळी आहे बरं, असा बळवान काळ आहे, अजिबात नाही कोणाला सोडीतच नाही. मग ब्रह्मदेव विष्णू जिथं महादेव मरणाच्या दारात जातात तिथं तुमची आमची काय किंमत आहे? तुकाराम महाराज विष्णूचेच अवतार आहेत ना. हो असू द्या ना. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काही काळावर नीट झालो. जिंकलं ते ना, हे महत्वाचं आहे. जिंकून काय, जिंकून अहंकार आणि पावटणी केली शिर, अहंकार दाबलाय म्हणून काळा नाही त्याची चाल त्याच्यामुळे चलना झाली आहे. तुम्हाला काय माहिती, आपला तेच विचार चाललाय ना, कळलं का? म्हणजे अशा विष्णू परमात्म्यालाही मरण आहे, महादेवालाही मरण आहे. जिथं ब्रह्मदेवालाही मरावं लागतंय तिथं तुकाराम महाराज म्हणले आमच्यापाशी जमत नाही, आम्हाला मरण नाही. मग आता ब्रह्मदेव विष्णू महादेव श्रेष्ठ का तुकाराम महाराज श्रेष्ठ? कोणी नाही भाऊ. हा, हे लक्षात ठेवा आणखी. नाही 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 काळ ह्या शेबलला खात असेल ना, हा शेबल पण मला गिळीत असेल, हे शेबल आहेत सगळे. तसं नाही, जितके ध्याला आलेले आकाराला, आकारवान वस्तूला आकाराला आलेली तर तितक्याला काळ मारते, निराकाराला काय खातो असा त्या काळ. लक्षात आलं की नाही? म्हणजे माया ग्रास काळे, आ अवघाचे आकार ग्रास केली काळे, काळे एकच निराळे हरीचे नाव. हा, सगळा आकार खाऊन टाकला काळाला. मग विष्णू आकारवान विष्णूला मारते हो, लक्षात आलं की नाही? आकारवान ब्रह्मदेवाला मारतोय हो, आणि आकारवान शंकराला मारतोय. म्हणजे कारण ब्रह्माला, लक्षात आलं की नाही, मारतोय. कार्यब्रह्माला मारते, हा, कार्यब्रह्माला, कार्य ब्रह्माला, आणि कारणही ब्रह्माला मारते. कार्यकारण भाव म्हणजे माईकच आहे. कार्यकारण भाव कसा आहे? हा, माईकच आहे. कार्यही माईक आहे, कारण बी माईक आहे. लक्षात आलं की नाही बोललेलं? ते शुद्ध ब्रह्म कार्यही नाही, कारणही नाही. आता मग आपल्या वेदांतशास्त्रात मानलं की जगाचं उपादान कारण काय, तर अभिन्न निमित्त प्रदान कारण ब्रह्मच मानलेले. पण ते शुद्ध ब्रह्म नाही. शुद्ध ब्रह्म कुठे आहे? शुद्ध ब्रह्म नाही. मग शुद्ध ब्रह्म कारण जर म्हणलं तर मग कारण म्हणलं की माया आली, आणि माईक पदार्थ तर काळाच्या तावडीत गेल्याशिवाय राहतच नाहीत, ते राहतच नाही आहेत. हो, एक लक्षात ठेवा, काळ काळच आहे. काळ महाबळी त्याच्यावरूनच म्हणले ना, महाबळी आहे, बळवान आहे काळ. पण हे महाकाळ आहे कोण? शुद्ध ब्रह्म. शुद्ध ब्रह्म कोण आहे? म्हणूनच ते उज्जैनचा महाकाळ आहे. हे काळ आहे आणि ते उज्जैनचा कोण आहे? महाकाळ. कलकत्त्याची महाकाळी. आता ते आहे ना ती, हा, कालिका. कालिका देवी आहे ना, कालिका पुराण बी आहे, उपपुराण. कालिका पुराण आहे ना, कालिका पुराण आहे. मग कालिका देवी आहे. कालिकेला भजणारे लोक बकळ येतात. रामकृष्ण परमहंस त्याची उपासक होते, कालीची तिची उपासना करीत होती. कलकत्त्याची महाकाली आहे. जगद्गुरु आश्रमामध्ये आहे कुठे? हा, आणि ती मारायली या बनला महादेवाला. हा, मारती सोडीतच नाही. अवघाचे आकाश म्हणले ना, हे प्रमाण दिलं ना त्यांनी कोणी पेपरीकरानं. अवघाचे आकार ग्रासेला आकारवान वस्तू ठेवत नाही. आज ना उद्या नष्ट करते की. आता हे म्हणायला पण हे फुल सुकत नाही, हे लवकर कुठं सुकायला? बरोबर आणलंय बघा, आता 30पासून तसंच आहे. जणू काय डुप्लिकेट बनविले. ते गुरुजीनं मला दिलं त्या दिवशी. ते आधी केव्हा आणून ठेवले, कोणाला म्हणले महाराज झाड तुम्ही म्हणले होते फुलाचं झाड, ते मी आणून ठेवले आणि तुम्ही घेऊन जा. कोणी जात नसते कुठे, हे लक्षात ठेवा. ज्याच्या अंतकरणात आपल्याविषयी प्रेम आहे. मग कायला म्हणले कृष्ण परमात्मा? दोनच ठिकाणी जेवाव. कोणाच्याही घरी जेवायचं नाही. मग कुठं जेवाव? दोनच ठिकाणी. मग आता ते म्हणले ते म्हणले आपल्याला आपत्ती आली, आपण उपाशीत 8 दिवस आणि जेवण्याशिवाय वाचत नाही, अशी आपल्यावर टाईम आली जर तर कोणाचंही खाऊ आणि आपला प्राण वाचवा.
तशी आपत्ती आल्यावर काय. आता अशी आपत्ती इथं पाणी नाही, 1 किलोमीटर 2 किलोमीटर, त्याला तर गोळी खावं लागते. आता पाणी प्यायल्याशिवाय तिथं हरिजनाचं असलं तर पिऊन गोळी खाव, पाप लागत नाही. हरिजनाचं असो का कोणाचं असो, कोणाचं असो का कोणाचं असो, पाणी पिणे आणि प्राण नाही तर मरतोय पाण्याशिवाय. अशी वेळ आल्यावर पाणी अन्न कोणाचंही घ्यायला हरकत नाही. आता हे आणि अशी वेळ नसेल जर तर मग कोणाचं घ्यावं, ज्याच्या अंतकरणात आपल्याला जीव घालायचं प्रेम आहे त्याच्यात जेवावं. उगं कोणाच्या भलत्याच्या घरी जेवायचं नाही. मग देव त्याच्यानं म्हणले होते दुर्योधनाला, माझ्यावर तशी वेळ आली का मरणाची, अन्न खाल्ल्याशिवाय मी जगतच नाही, अशी वेळ आहे का नाही, म्हणून तुझ्या घरी जेवण्याची गरज नाही. आणि तुझ्या अंतकरणात माझ्याविषयी प्रेम नाही म्हणून तुझ्या घरी मी जेवत नाही. देव जेवले का दुर्योधनाच्या? दुर्योधने भोजन हा भूम केले सायास हो परीने घे मी घास तया घरी. हा दुर्योधनानं काय पकवानं केली ते भाऊ, येवाय होता ना ते. कोण होता ते? या दुर्योधनाची सख्खी मुलगी लक्ष्मणा आणि देवाच्या साम नावाच्या पोराला दिली होती. मग आपल्या पोरीचा सासरा आहे, दुर्योधनाच्या पोरीचा सासरा होता ते, इवाई होता. पण इवाई असला तर इवाईच्या घरी घास मोडला नाही त्यानं. कोणी? कृष्ण परमात्मा नाही का, त्याच्या अंतकरणात देवाविषयी प्रेम नव्हतं म्हणून जेवले नाहीत देव. हे लक्षात ठेवा, अशी गोष्ट असते. महाराज आपलं काळाचं वर्णन चालले, काळ कोणाला सोडत नाही, कोणाला सोडत नाही. असा काळ आहे, भयंकर काळ. आणि त्या काळाला वाव आमच्याकडं नाही. काळ जगा खाय आम्ही माता दिला माथा दिला पाय, त्याच्या डोसक्यावर पाय दिला. कोण म्हणले? आता बरं काय, काळ गुलाम सलाम करी किंवा जिंकून या काळा आणि वरी गेले भूमंडळा. निळोबराय म्हणतात, निळोबराय एका भंगात म्हणतात, हे संत जिंकलं काळाला आणि काळाला जिंकून वर गेले, भूमंडळाच्या वर गेले म्हणजे वैकुंठाला गेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काळा नाही वा काळाला वाव त्या करता नाही की काळाची सत्ता माईक वस्तूवर चालते आणि माईक वस्तू देह, स्थूल सूक्ष्म कारणही माईकच आहे. अहो महाकारण सुद्धा माईक आहे. हा चारी देह माईक आहेत. स्थूल तर माईकच आहे, सूक्ष्म तेही माईक आहे, बरोबर आहे. कारण अज्ञान आहे, माईक आहे. महाकारण ज्ञान आहे, तेही माईक आहे. ज्ञान सुद्धा माईक आहे ना. अज्ञान माईक आहे तर ज्ञान सुद्धा माईक आहे. आणि मग ह्या देहाच्याही आम्ही पलीकडे आहेत. काय स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चार देहाच्या आम्ही अतीत आहोत, चारी देहातीत. यांच्या हाताने मेलेला माणूस किंवा दैत्य सुद्धा चारी देहाच्या अलग होत होता. हनुमंतरायनं मारला, कोणता राक्षस मारला? अहिरावण मैरावणापैकी कोणता मारलाही नाही भाऊ. पाताळा गेली काय, जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. कोणता मारला मला माहित नाही, माझ्या लक्षात नाही. दोघांपैकी कोणता तरी मारला. कोणता मारला? दोन्ही कवा मारली त्यानं? एक रामानं मारला आणि एक त्यानं मारला, ते दोन सखी भाऊ, बरोबर आहे ना. असं वर्णन आहे की नाही? मग कोणता मारला मारुतीला? हा उत्तम महाराज. ते खरं का तुमचं खरं? तुम्ही आहे रावण म्हणले, कृष्ण कोणता मारला? आयरावण मारला. हा आयरावण अहिन मही सख्य भाऊ आहेत. आणि चंद्रसेना कोणाची बायको? महिरावणाची. हा तिच्या नवऱ्याला रामानं मारला. आणि हे अहिरावण पहिल्यानं हनुमानजीनं मारलं. ते मरण ते दुसरा होता, त्याचं रक्त सांडलं की ते हजारो तयार होतं. ते अमृत आणून भुंगे टाकीत ते जाऊ द्या पहिले, अशी पुढची कथा आहे. पण अहिरावण मारला. मग अहिरावण मारल्यावर त्यानं चारी देहाचा त्याग केला आणि आपल्या स्वरूपात विलीन केला अहिरावण, असं वर्णन तिथं आलंय भाऊ.
तिथं वर्णन आहे त्यानं चारही देहाचा त्याग केला आणि मारुतीच्या हाताने मेला म्हणून चारही देहाचा त्याग केला. मग का केला त्याच्याबद्दल वर्णन केले तिथं. मला वाटते ते वर्णन गावबा महाराज करते. कोण आहे तिथे? गावाचे गाव हा युद्धकांडाच्या शक्तीच्या पुढचा विषय आहे ना हे. शक्ती संपल्यावर आहे ना वाटते हे. शक्तीचं चालेल. संपल्यावर आहे. हा मग शक्तीपासूनच गावबा महाराज आहेत ना. गावबा महाराज डोकं लय सुपर आहे. नाथांपेक्षा हातवटी अध्यात्माची ते प्रक्रिया आणि हे ते लय जोरात आहेत. कोणाच्या? गावाचे. या गुरु शिष्याला बडा आहे. गुरुन त्याला मोठा आहे बरं. कोणता? आता तसं म्हणलं तर काही कमी किंमत झाली गुरुची असं समजू नका बरं. काय बापसे बेटा बडा म्हणल्यावर काय बापाची किंमत कमी होत असते का? नाही 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 नाही. हा भाडची उलटी किंमत. उलटी किंमत वाढते. अरे नाथांपेक्षा गावबा महाराज सरस रामायण करतात असं म्हणतो काय व्हावं नाही. असे गावबा महाराज ते म्हणले स्थूल सांडिले नश्वर म्हणून सूक्ष्मते मनोजन्य कल्पना मात्र ते कारण आणि स्वरूप अभिमान ते चौथे. बघा भाऊ हे इतकं अध्यात्म कोणाला कळत नाही लवकर. मग आता काय करा. स्थूर का सोडलं? नश्वर आहे. हा हे नाश काही पहिलंच आहे. हे नाश 3 प्रकाराने होत असतो. आश्रय नाश, प्रतानाश, स्वभावाचा नाश. मग हे नाश याचा तर मला वाटतं स्वभावात असेल. आश्रय नाश आहे, प्रतानाश आहे का स्वभावात आहे? स्वभावात आहे ना. आमचे केस पांढरे कोणी केले? दुसऱ्यानं केले नाही का? आमच्या आश्रयानं झाले का काय याच्या? हा नारवलीला राहायला आलो म्हणून केस पांढरे झाले? आहे. आश्रय नाश आहे का आमच्या देहाचा? नाही. का कोणी काय असं लावलं आमच्या केसाला म्हणून पांढरे झाले? असंही नाही. मग केस पांढरे कशा? स्वभावाचाच आहे ते. काही दिवसाला तुझे केस पांढरे होणारच आहेत. बरोबर आहे. हे सुरकुत्या तुझ्या अंगावर कधी दिवसाला तरी पडणार आहेत. आणि कोणे दिवशी तरी हे शरीर नासणार आहे. नाशिवंत देह नाशेल हा जाणार. शरीर दाता आगवी नाशिवंत स्वभाव. हा शरीर दाता आगवी नाशिवंत आणि म्हणून तो झुंजावे धनुर्धरा. हे नाश कसं आहे मड? मग हे स्वभावाचा नाश आहे. बरोबर आहे ना. हा मग स्थूल सांडिले नश्वर म्हणून. बरोबर आहे ना. स्थूल का सोडलं? नश्वर म्हणून. आणि सूक्ष्मते मनोजन्य. स्थूल जे आहे ना आपलं सूक्ष्म जे आहे ना मनोजन्य नव्हे. 17 तत्वाचं शरीर आहे. पंचप्राण, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि मन बुद्धी. मनोजन्य हे मनानंच निर्माण केले. आपण मनाच्या विचारात करूच ना आता हरिपाठात. काय संतांची संगती मनोमार्ग गती राहिले ना. वर्णन वाटते की नाही झाले पूर्ण? हा मग मन म्हणजे काय? मन कुठं असतं? हे शरीराच्या आत की बाहेर हे आपण त्याचा विचार त्या हरिपाठात करणारच आहोत. बरं काय मन कसं आहे? मनाचं स्वरूप काय आधी सिद्ध करू आणि नंतर त्याच्या गतीनं कसं जायचं? संतांच्या संगतीनं मनोमार्गाच्या गतीनं श्रीपती आकळावा कसा असा विचार आपला चालू आहे. मग आपलं मन मनोजन्य आहे. ते शरीर सूक्ष्म शरीर मनोजन्य आहे. हे मननच निर्माण केले सूक्ष्म शरीर. आणि कल्पना मात्र ते कारण. अज्ञान आहे ना. कल्पना आहे. कल्पना अविद्या येणे झाला जीव. काय आता त्याच्या पुढे स्वरूप अभिमान ते चौथे. चौथा ध्येय कोणता आहे? अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्मरूप आहे असा वृत्ती ज्ञान जर शिल्लक राहिला. वृत्तीतला अहंकार लक्षात आलं का? त्याला स्वरूपाचा अभिमान म्हणतात. म्हणजे ज्ञान वृत्तीत राहणं धोक्याचे. ज्ञान वृत्तीत राहता काम. स्वरूपस्थ ज्ञान काही करीत नाही. पण वृत्तीतलं ज्ञान आज ना उद्या अज्ञानात आणल्याशिवाय खाली आणतं. ते वरून खाली आणतं. म्हणून स्वरूपाचा अभिमान आहे. हे चांगलं नाही. कधी ज्ञान गिळून निघावा गोविंद गा. यासाठी त्या चौथ्या देहाचाही त्याग केला त्या राक्षसानं. आणि मग आता चारही देहाचा ज्या राक्षसानं त्याग केला त्याची सत्ता काळाची सत्ता त्याच्यावर चलते नाही चलत. तुकाराम महाराजांनी चारही देहाचा त्याग केलेला आहे. स्थूल तर केलाच केला, सूक्ष्मही केला, कारणही केला, महाकारणही केला. चारही देहाचा त्याग तुकोबराईने केलेला आहे. का?
अरे चारी देहाला कारणीभूत तरी अभिमानच आहे ना. चारी देहाचं कारण काय? अभिमान आहे. अभिमान स्वरूप अभिमान. ते चौथे कशाला म्हणले मग? अभिमान आहे. मी ब्रह्मरूप आहे. इथला अहम ब्रह्मास्मी हे अभिमानच आहे ना. अहम देहास्मी हे अभिमान आहे ना. हे अज्ञानातला ते ज्ञानातला आहे. मग अभिमानच आहे ना. मग तुकाराम महाराजांनी या सर्व देहाचं कारण असणारा अभिमान नष्ट केल्यामुळं काळा नाही. त्याची काय चालणारी हिंमत काळाची? अजिबात नाही. अजिबात काळाची सत्ता चालत नाही. कोणावर? तुकोबारायावर. कोणालाही ते नियमन करील. महाराजाला नियमन करू शकत नाही. हां उगच नाही. हे चारी भावंड बसले उन्हाला. ज्ञानोबाराय, स्वतः काका, मुक्ताबाई, निवडतील असे सगळे हे बसले होते आपले शांत. तेवढ्यामध्ये एक पुरुष आला. ते काळ पुरुष होता. ह्या चारी भावांनाचं दर्शन घेतलं. असं नमस्कार केला. मुक्ताबाईनं विचारलं, आतर की आगमन? आणि कस्तोम तू कोण आणि आतर की आगमनम इकडं का आला? मग तू कोण म्हणल्यावर ते म्हणला काळो हम. आम्ही काळ, मी काळ. मग का आला? माऊलीचे आयुष्य संपले. त्यांनी 16 वर्षाची मर्यादा घेऊन आले होते अवताराला. किती वर्षाची? 16 वर्षे या भूतलावर मी राहणार आहे अशा हिशोबाने आले होते ते. आणि त्यांचं ते संपलंय आयुष्य म्हणून त्यांना न्यायला. मुक्ताबाई म्हणल्या, मेल्या जा, नंतर माऊली येतील. हे 2 बोटं दाखवायला तुला, जा. त्याने काळानं वाटलं. काळाला 2 वर्ष म्हणायला. आणि ह्या बाईचं मोडता येणार नाही का? आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी चला वापस. आदिशक्ती ही गेला वापस. पुन्हा 2 वर्षाला आला. पुन्हा मुक्ताबाई पुढे हे चारी भावंडापुढे उभा राहिला. पुन्हा मुक्ताबाईने विचारलं, तू कोण? कशाला आला? मी काळ आहे. कशाला आला? तुम्ही 2 वर्ष म्हणला होता. संपली. न्यायला आलो. म्हणला माऊलीला, मुराळी. त्या म्हणल्या. पुन्हा नमस्कार केला. त्यानं ओळखीला. आणखीन 2 म्हणायला काही. म्हणजे 16 आणि 2 18 झाले ना. 18 आणि 2 20. बरोबर आहे ना? निघाला वापस. आता 2दा गेला. 3ऱ्या भरा आला 22व्या वर्षी. पुन्हा आला. पुन्हा उभा टाकला. मुक्ताबाईने विचारलं, कोण? मी काळ. का आला? तुम्ही 2 बोट दाखवले ते. 20 वर्ष 22 वर्ष झाले आता माऊलीला. त्या म्हणल्या 20 वर्ष झाले म्हणायला मेल्या. तुला कळणार झाले. 2 बोटं 3दा दाखवायला तरी ते बिना आकलीचा कांदा असतो. ज्ञानेश्वर महाराज चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत येणार नाही. 1 बोट चंद्र आणि 1 बोट सूर्य. कळलं तुला? आता कळलं. चाललो वापस. गेला. पुन्हा नाही आला अजून. आता केव्हा येणार आहे? चंद्रसूर्य का? अरे जिंकून या काळात वरी गेले भूमंडळा. हा निळा म्हणे ब्रह्मेशान पाहुणी जाऊन हा पाहुणी लाविली निशाण. हा असं आहे हो. ब्रह्मेशान पाहुणे निशाण लावलं कोणी? या संतांनी. जिंकून या काळात वरी गेले भूमंडळा. काळ काहीच करीत नाही महात्म्यांना. हो लक्षात ठेवा. अहो 22. मग आणि माऊलीनं मग कुठं काळाच्या स्वाधीन देह केलाच नाही. नाही नाही अजिबात नाही. त्या देहाला सुद्धा समाधीत घेतलं. सदेह बसले. कशा? समाधी. काळाच्या तावडीत देह ठेवला ना असं एक कळण नाही. नाही 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 मला समाधी घ्यायची. होईल खड्डा खणला, खंडायला लावला आणि आपण त्या खड्ड्यात वरून टाका म्हणजे झालं एवढंच. मग केली शिळा समाधीची. वरून शिळा टाकली आणि माऊली बसले. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. आणि कथा कीर्तन करीतोची बाबा बाळ छंदो. म्हणजे आणखीन कथा कीर्तन चालू आहे. कोणाचं? माऊली. सांगा बरं मग 700 वर्षे झाले. अहो 700च काय असे लाखो जातील. हां की काळाची सत्ता चालत नाही.
ज्ञानोबारावर काळाची सत्ता नाही. तुकाराम महाराज नव्हे नव्हे नामदेवरायजी सगळे संत आहेत ना, यांच्यावर काळाची सत्ता चालू शकत नाही. त्याचं कारण ते आहे की काळाची सत्ता चालते देहावर. त्याचा लय लय पगडा देहापर्यंत. कुठपर्यंत? मग स्थूल देह असेल, सूक्ष्मादी कामुक टमुक प्रमुख काय असते तिथपर्यंतच चालेल. कळलं? त्याच्यापुढे सत्ता काळाची चालत नाही. आणि आम्ही देहाच्या अतीत आहे म्हणून काळाला गवसू शकत नाही. 1400 वर्षाचा योगी ते चांगल्या महाज्ञानी नव्हता, फक्त ज्ञानी होता. नुसता ज्ञानी चांगल्या 1400 वर्ष मिळायला लागू द्यायला नव्हता. त्यानं काय करीत होता? ते आत्मा ब्रह्मांडात नेऊन घालायचं. काळाला सापडत नव्हता. मग सांगा, हे डोकं कमी का त्या माणसाचं? पण या एक माणूसच होता की 1400 वर्ष गवसू दिलं नाही. भेकुडा त्याचं भेव घालवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान सांग. ज्ञानोबा महाज्ञानी आहेत आणि चांगदेव ज्ञानी आहे. महाराज चांगदेवासारखे ज्ञानी चांगदेव काळाला मेळ लागू देत नाही. 100 वर्षानंतर लपून बसतात. इथं संत भेट नाहीत काळाला. लपून बसायची गरजच नाही. का बसायची गरज नाही? अरे तुझी सत्ता चालेल तिथपर्यंत देहापर्यंत. पण आम्ही देहाच्या अतीत आहोत. काळ देहाशी आला खाऊ तर आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहाशी आला खाऊ तर आम्ही आनंदे नाचू गाऊ. मग तुम्ही आनंदानं का नाचू गाऊ? हो, ज्याचा देह त्याचा ते काळ. काय वर्णन आहे ना धन कुबेराचे. देह काळाचे आणि धन कुबेराचे. देह कोणाचा आहे? काळाचा. आणि धन कोणाचं आहे? कुबेराचं. मग येथे मनुष्याचे काय आहे? इथं आमचं काही नाही. म्हणजे आमचं धनही नाही आणि आमचा देहही नाही. आम्ही आमच्या स्वरूपात स्थित आहोत. म्हणून काळा नाही वाव. काळा नाही वाव नाही. म्हणजे त्याला ती चाल कराय वावच नाही ना. गुंजाईस. वाव म्हणजे काय? होय भाऊ, गुंजाईसच नाही. तो काय करावं? मला मोफती तर चोरी करा वाटायली, पण त्या घरी जाताच आहे. सांदच गवसना हे आपले गावडाळ शब्द आहेत बरं का. गुंजाईस नाही, सांद नाही, वाव नाही. म्हणजे तिथं सांदच नाही. महाराज काळ जाऊ शकत नाही तुकोबारायपर्यंत असं म्हणायचं महाराजाला. काळा नाही वाव. मग परिश्रमा कोठे ठाव. कष्ट आम्हाला कष्टच नाही. कष्ट काळामुळे होत असतात भाऊ. कोणामुळं? काळामुळं. आणि कष्ट देतो ते सगळ्यांना काळ देतो. लईच कष्ट आहेत काळाचे. हो, कोण्याही पद्धतीनं कष्ट देत असतो बरं काय काळ. आता बघा, काळानं हे देह जर्जर केले. आता हात टेकावं लागतं मला उठायला. लवा नाही तेच मी होतो मागे. आणि ते तळेल कोंड जिथले तिथं तळेल कोण. आता तळेल कोण नाही. आता हात काय सांगा. काळानं कसं महाराज बघा बरं घोळशील की नाही? हां हां, म्हणजे लंगडं केलं असा करायला. हो, पण करतंय तुकाराम महाराज म्हणले आम्ही त्याच्यात आत नाहीतच तर त्या देहात. आम्ही देहाहून वेगळे म्हणून आम्हाला त्याचा घोर नाही. आम्ही देहाच्या मधात असल्यामुळं आम्हाला कष्ट आहे त्याचे. आणि कष्ट व्हायली की नाही आपल्याला? होय नाही भाऊ. बेजार माणसं काळाने कसे कसे बेजार केलेत आता ते पुसू नका. किती त्याची बारकाई जर सांगितली तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक माणसाला प्रत्येक जीवाला काळ बेजारतो. हो, पण असे कष्ट तुकाराम महाराजांना नाहीत. पहिलं तर जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं हेच कष्ट आहेत काळाचे. जन्माला घालते मारते, जन्माला घालते मारते, जन्माला घालते मारते. पहिले हे कष्ट आहे. बरं जन्माला घातलं तरी सुख कुठे हो? थोडंफार सुख कन बघ, सगळे दुःखच की. मग आहे का सुख कुठं? नाहीच हो. महाराज तुकाराम महाराज म्हणले हो, म्हणले की सुख म्हणतील ती मूर्ख. ज्ञानोबा मी ज्ञानशोष म्हणले मला ते विषया माझी सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. बरोबर आहे ना? ते म्हणले ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ. तुकाराम महाराज काय म्हणले? ढेकणाच्या बाजावर झोपलाय. काय म्हणला झोप लागली रात्री का कवा गेलाय. तुकाराम महाराज ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ. कोणाला सुख आहे या संसारात सांगा बरं? आता उग माणसं कसं आहे बघा, त्याची आसक्ती आहे, प्रेम आहे म्हणून ते सोडीना किंवा सुटना आपल्याला. वास्तविक दुःखच महाराज. लागले काळ पाठी हां काम हे क्रोध. हो,
नाही पण सुख आहे का व्यवहारात? संसारात सुख आहे का म्हणायलो? हां, आतापर्यंत काय सुख मिळालं तुम्हाला? काय सुख झालं? सगळं दुःखच. आणि या देहसंबंधात तर दुःखच. आणि खरे देहसंबंधातले दुःख आहेत महाराज. देहसंगती नरक ओक म्हणले भागवतामध्ये. देहसंगतीचे नरक आहे. साक्षात नरक हाच देह आहे. आणखीन दुसऱ्या नरकाला जायची काय गरज आहे? ते खांदेर शरीर आहे. अहो आता तुम्हाला निर्मळ ते वरून ते काही नाही, रोग नाही म्हणून वाटायले. नासू द्या जरा, मग कळेल. ज्याची त्याला किसन येते नाही. घाण 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 नाविलाज आहे. काय करावं, भोगावं लागतं. ते कॅन्सर व्हावा, काय कोणती बिमारी व्हावी, किडन्या जाव्या, काय व्हावं. आणि हे रोग झाल्यावर, अंथरुणावर लागल्यावर काय नरकातच पचायचं काम आहे की नाही हो? संडास कुठं जाग्यावरच, लघवी कुठं जाग्यावरच. चांगलं आहे का भाऊ? हां, चांगलं नाही. मग हे जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत का धावणी करून नाही देवाची? करावं की नाही? अरे आणि मग दुःख झाल्यावर, मग हे असं बिमार पडल्यावर मग डोळ्याला पाणी, आणि मग मोठमोठ्यानं रडत येतं महाराज. अंगावरी पडता पाषाण, हा कान सुवावे वडन, हा रोगी दाटला आणि उदासपणा औषधीशी. हा बघा, अंगावरी पडता दगड पाषाण. पडायच्या अगोदर ढाल धराव भाऊ, बरोबर आहे. हो. आणि रोग व्हायच्या आधी औषधाची तयारी कराव. आणि इथं तो रोग येणं दाटलाय आणि औषधाला उदास झालाय. आपल्याला औषधाचा लई कटाळा आहे म्हणून मर म्हणलं. पथ्येद विषया पोसी ज्वरू, दीपद विषया अंधक. ज्ञानेश्वर महाराज म्हणले पथ्येद विषया पोसी जोरू. अवपत करतंय का? नक्की समजावं रोगाला अवतन देते. हां, रोगाला अवतन देत आहेत महाराज. हां, असं वातावरण गार आहे आणि तरी एखाद्या देत आणा आंबटतात, नक्की पडतं. पथ्येद विषया पोसी ज्वरू, बरोबर आहे नाही भाऊ? हा, असं होतंय हो. अवपत केली की ज्वर येते. जैसा ज्वर धातू गतू, अपथ्याचे मिश्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे जो रोग आहेत का तुमचे, आता जितके कॅन्सर, कोणत्या बिमाऱ्या, ज्या लाखो हजारो बिमाऱ्या आहेत, तितक्या प्रत्येकाला आहे का? वाट कायची बघ त्यात अवपतीची. अवपत झाली की तिनं मुंडकवरी केलंच. आणि मग पथ्येद विषया पोशी ज्वरू. मग सांगा, ह्याच्या अगोदरच करावं. म्हणून कबीर महाराज म्हणले दुःख झाल्यावर राम 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 देवा देवा. आज दुःख झाल्यावर देवा देवा करायला असतो. सुखात का स्मरला नाहीस त्याला? दुःख में सुमिरन करे, सुख में न करे कोय. और सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. बरोबर आहे ना? दुःखामध्ये तुम्ही भगवंताचं स्मरण करताही नाही भाऊ. संकट पडल्यावर मारुतीला पाणी घातलं, काय केलं? घातलं की नाही? घातलंय. ते बी हुशार आहे. कशासाठी पाणी घालायला, कशासाठी घालायला त्याला कळतंय. बरोबर आहे की नाही? हा, मग आणि मग जे आपण दुःखात त्याला पाणी घालतो, त्याला काय करतो, सेवा करतो, त्याचं स्मरण करतो. मग सुखात करत नाही. आणि सुखात जर केलं असलं तर दुःख काय कशाला दुःख होईल बाबा, असं कबीर महाराज म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला भगवंताचं स्मरण सुखात घडावं. हो, त्यासाठी मग कष्ट होणार नाही. आणि जर सुखात नाही तुम्ही स्मरण केलं, सुखात तुम्ही विषयात बोलले, विषय बोलले जीव. आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पाहुण्या ठाव नरदेह. अशा प्रकारची अवस्था जर झाली तर महाराज नक्की कष्ट आहेत तुम्हाला. पुन्हा काय? पुन्हा कष्ट. कष्ट कष्टाशिवाय बातच नाही महाराज. बायकोचं दुखायले, दवाखाना, ह्याचं काणूक झालं, त्याचं काणूक झालं. ह्या डोंगर कोसळतीत कायचे? दुःखाचे डोंगरच लागती सोसावे, हे तो ठावे सकळांशी. सगळ्यांना माहित नाही का दुःखाचे डोंगर सोसावं लागायत म्हणून? मग काही न करीती विचार सुखाचा. पण विचार सुखाचा करीतच नाहीत माणसं, काय करावं असे महाराज एके ठिकाणी म्हणून लागले. आम्हाला मात्र परिश्रमा नाही ठाव, काळा नाही वाव, तर परिश्रमा नाही ठाव. आता कष्ट ते आम्हाला माहीतच नाहीत महाराज. दुःख ते कैसे नाही स्वप्नात, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी हे दासी. त्याचे वर्म तू आम्हापासून सुखे राहिला असे आमच्या स्वप्नात येत नाही भाऊ दुःख. कोणाच्या? तुकाराम महाराजांच्या स्वप्नातही दुःख नाही महाराज. स्वप्ने दुःख कोणी न देखील.
नामाचे निगजरे भय सुटले कळी काळा. हे अयोध्येची स्थिती आहे बरं. कुठली? झाले रामराज्य काय गुण्या म्हासी, धरणी धरिले पिके गाई ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊविये, दळीता कांडिता जेविता गे बाईये. इथल्या बाया काय म्हणू लागल्या जात्यावर जाताना? दळीता कांडिता जेविता गे बाईये. राम वेळोवेळा आम्ही गाऊ. बरं आहे. आणि म्हणून काय झालं? स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. म्हणजे आमच्या स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही. आणि नामाचे निगजरे भय सुटले कळी काळा. मला वाटते तू का म्हणे रामे सुख दिले आपुले. त्या गर्भवासी येणे जाणे खुंटले. खुंटले म्हणजे संपलं. पुन्हा जन्मायचं नाही, पुन्हा मरायचं नाही. या अयोध्येच्या लोकांची स्थिती का झाली? राम वेळोवेळा गाऊ. त्यांनी राम गायला. आणि तुकाराम महाराजांनी राम गायला ना. तुकाराम महाराजांनी काय गायला? रामच गायला. आणि मग राम गायला म्हणून काय काळा नाही वाव आणि परिश्रमा कोठे ठाव. मग कष्टाला जागाच नाही. आता कष्ट होऊ शकत नाहीत आम्हाला. एकंदरीत आपल्या अभंगाचं 3रं चरणात झालं असं गृहीत धरू. आता सोपं झालं गड्या म्हणले. आता कुठं? वैकुंठाला जायचं. तू का म्हणे आता सोपे वैकुंठाशी? वैकुंठाला जायचा रस्ता आमचा सोपा आहे. आता काय आपला अवघड नाही, काय नाही. वैकुंठच. आता काय घोरच नाही. आता सोपं झालं म्हणले वैकुंठ पणला. आपल्याला तर अवघड लागायचं. आपल्याला सोपा दिसायला नरकच. काय आपल्याला सोपा कोणता आहे? आता जवळ आलाय. वैकुंठ लय लांब आहे आपल्याला. हे नाही का गौसत आहे? हा महाराज मग आम्हाला गौसलं. तू का म्हणे आता सोपे वैकुंठाशी जाता याचा विचार उद्या.